सुलोयनं छन्दसमानतुण्डं घूनाजियं चम्पयफुप्पसोऽहं तं गोमटेशं पनमामि नित्यं तं देवदेवं पनमामि नित्यं। पंचपरमेष्ठी भगवान की, द्वादशांग जिनवानी माता की, चारित्र्य चक्रवर्ती समाधि सम्राट मुनिकुल पितामह योगींद्र चूड़ामणि 20वीं शताब्दी के प्रथम आचार्य भगवान श्री शांति सागर जी मुनि महाराज, दीक्षा गुरु शांत मूर्ति वात्सल्य रत्नाकर गुरुवर आचार्य भगवान श्री सन्मति सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य भगवान श्री विद्यासागर जी मुनि महाराज के, परम पूज्य आचार्य वर्य श्री वर्धमान सागर जी मुनि महाराज के, परम पूज्य निर्यापक श्रमण मुनिवर श्री धर्मसागर जी मुनि महाराज के, अहिंसा परमो धर्म की। आपण सर्वजण अत्यंत पुण्यवंत भाग्यवंत आहोत की आपल्या सगळ्यांना आज मनुष्य म्हणून जगण्याचा, जैन म्हणवून घेऊन आत्महिताचा पुरुषार्थ करण्याचा एक महान सौभाग्याचा अवसर लाभलेला आहे। आपण सर्वांनीच आपल्या आपल्या पुण्याप्रती, आपल्या आपल्या शुभकर्माप्रती सतत जागृती ठेवून ज्या पुण्याच्या उदयानं आज हे सगळं आम्हाला लाभलेलं आहे ते पुढंही लाभत राहावं। जोपर्यंत मुक्तीची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत हे असंच मिळत राहावं, याच्यासाठी सतत प्रयत्नशील असणं आवश्यक आहे। मराठी कळते ना सगळ्यांना? ಎಲ್ಲರಿಗೆ हां अरे ಕನ್ನಡದಾಗ ನಡುಕ್ ನಡು ಹೇಳ್ತೇವೆ ಕೂಡ್ಸಿ, ಹಾಲ್ದಾಗ ನೀವು ನೀರು ಹೆಂಗೆ ಕೂಡಿಸ್ತೀರಿ ಹಂಗೆ। तर आपण सर्वजणच आपल्या जीवनाचा हेवा वाटावा इतके भाग्यशाली आहोत आणि आज आम्ही सर्वजण या वर्तमान जीवनाचा सदुपयोग करून या संसार परिभ्रमणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले तर भविष्यात नक्कीच आपलं वर्तमान, आपलं भविष्य सिद्ध भगवंतांच्या वर्तमानासमान व्हायला फार वेळ लागणार नाही, ही जिनधर्माची ग्वाही आहे। जैन धर्म आपल्याला खात्री देतो की आपण जर भगवंतांनी सांगितलेला मार्ग धरून जर वाटचाल केली तर आपणही त्यांच्या समान व्हायला फारसा विलंब लागणार नाही आहे। पण त्याच्यासाठी आपल्याला त्वरा करावी लागणार आहे, शीघ्रता करावी लागणार आहे, लवकरच प्रयत्न करावे लागणार आहेत। कारण काळ फार थोडा आहे, जीवन लहानसा आहे आणि छोट्याशा जीवनातला बराचसा वेळ निघून गेलेला आहे। कळायला लागले ना? पहिलाची लोक 100-200 वर्षे जगायची, त्याच्या अगोदरची लोक आणखीन जास्त जगायचे, पण आत्ता आपलं जीवन फार थोडं राहिलेलं आहे आणि थोड्याशा लहानशा जीवनातला बराचसा काळ निघून गेलेला आहे। जितका शिल्लक आहे तो आपण पूर्णपणे जगू याची शाश्वती मला तर नाही आहे। तुम्हाला आहे? आहे तुम्हाला? नाही। केव्हा काळाचा घाला पडेल आणि आपल्याला या जीवनाची पूर्ण विराम आणि या जीवनाची सांगता करावी लागेल, सांगता येत नाही। त्याच्यासाठी शीघ्र प्रयत्न करावे लागतील। कसं करावे लागतील? तुमच्या गावचं नाव काय? पटणकोडी, हेंगकोडी, आंड्रे, पटणकोडी। 2 गोष्टी आहेत। तुमच्या घरामध्ये 2 लहान मुलं आहेत। किती आहेत? एक शाळेला जातोय, कुठं जातोय? साली होगतानो, आणि दुसरा आहे तो घरातच आहे पण जरा खेळतोय, बागडतोय, आकडे इकडे आडता मारता। अशी 2 मुलं आहेत। आता शाळेला जाणारा मुलगा दूध पिऊन जाणार आहे, हाल कोट होगा दाऊ बटला गा पेलेदा गाऊन हाल कोटीदीर, पेल्यामध्ये वाटीत त्याला दूध घालून दिला आहे आणि ते पोरगं शाळेला जायला नको म्हणून उगाच इकडं तिकडं आकडे इकडे माळ खायती, सालिग उशिरा खायती। निवऱ्यानंतर ಹೇಳ್ರಿ ಆಣ್ರಿ ಯಾನಂತೀರಿ ಅಂತೀರೇನಿಲ್ಲ ಯಾನತ್ತಂತೀರಿ ಪಟ್ನಕೋಡಿ ಯಾಕ वेळे भाळ कमी येते, सालीग लवकर होऊ देते, साली वेळे आगेती, शाळेला वेळ झाले आणि लवकर जायचं आहे पटणकोडी, बरोबर?
म्हणताय का नाही? खरोखर सांगा, तुम्हाला शेजाऱ्यांची शपथ आहे, खरं सांगा. म्हणत नाही तुम्ही? म्हणताय का नाही? बास. आता दुसरं लहान बाळ आहे घरात, ते अजून काय जास्त खात पित नाही, भाकरी भाजी रोटी वणिकी होळगी नुच्चा आदा यान त्यांना गेल इना हाल म्याग येतात. आता ते वाटीत घेऊन दूध प्या लागलंय, पण दुसरी शेजार पाजारची पोरं या लागल्यात, आज क्या नाहती ते आणरे सावकाश आण खदीर नेऊ या नाहते तो, दुसरी कोणतर लोक या लागल्यात किंवा दुसरी कोणतर आणि माणसं या लागल्यात, या हत्ती ते नजर हत्ती त्यात नवरबी आहार ಮಾಡಿ ಚೌಕಾದಾಗ ತೆಳಕ್ಕೆ ಕೂತು ಕಾಯೋಸರ್ಗೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಹಿಂಗೆ ಯಾನ್ ಸಾರ್ಕೆ ಕೈ ತೆಳಗೇರಿಸ್ತಾರೆ ಎಲ್ರು, ಯಾನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರಿಗೆ ಠಾಂಕಿ. ತೆಳಗ ಮ್ಯಾಗ ಯಾನ್ ಇಳಿಸ್ತಾರೆ ಯಾನ್ ಠಾಂಕಿ. मग ते लहान बाळ त्या वाटीमध्ये दूध घेऊन घरात पीत बसलेलं आहे आणि दुसरी लोक येऊन कोणाची तरी नजर लागू नये म्हणून तुम्ही काय म्हणताय त्याला? यानंतर रे पटणकुडी. दोघांना दोन दृष्टीनं तुम्ही सांगितलं. शाळेला जायला वेळ व्हायला लागलाय, वेळ कमी राहिलेला आहे शाळेत पोचण्यासाठी, म्हणून पण पटणकुडी. आणि दुसऱ्यांची नजर लागू नये, दृष्ट लागू नये म्हणून पण पटणकुडी. तसं आता इथं पटणकुडी. कसं पटणकुडी? वेळ कमी राहिला आहे, शाळेत लवकर पोचायचं आहे, थोड्या वेळेत पोचायचं आहे आणि त्या शाळेपर्यंत पोचण्यासाठी थोडासाच वेळ असल्यामुळं पटणकुडी. तसं आपलं जीवन थोडंच राहिलेलं आहे. काय राहिलेलं आहे? थोड्या लहानशा जीवनातला बराचसा भाग निघून गेलेला आहे. आता आपली आयु किती राहिलेली आहे माहिती नाही आहे, आणि राहिलेल्या थोड्याशा वेळामध्ये आम्हाला धर्माचा अमृत पटणं कुडी. आणि दुसरी गोष्ट, लोकांची नजर लागू नये म्हणून पण तुम्ही म्हणताय पटणकुडी. तसं आत्ता पुण्याचा उदय आहे, पापाची नजर लागायच्या आधीच धर्माचा अमृत पटणकुडी. अर्थात दोन्ही दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला पाहिजे. एक, जीवनाचा कालावधी थोडा राहिला त्याच्या अगोदर धर्मामृत प्राशन करावं, आणि दुसरीकडे कर्माचा तीव्र उदय होण्या अगोदर, पाप कर्माचा प्रबल उदय होण्या अगोदरच आम्ही धर्मरूपी अमृताचं प्राशन करून आमच्या जीवनाला अमृतत्वाच्या मार्गावरती नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपल्या गावचं नावच सार्थक आहे, पटणकुडी. ಹೆಂಗೆ ಕೊಡಿ ಅನ್ರಿ ಯಾನ್ ಕೊಡಿ ನೀರು ಕೊಡಿ. ನೀರ ಭಾಳ ಕುಡಿದೆವು, ಹಾಲು ಭಾಳ ಕುಡಿದೆವು, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದೆವು. ಯಾನ್ ಕೊಡಿದಿಲ್ಲ ಅದು ಬಿ ಹಿಂದಕಿನ ಜನ್ಮದಾಗ ಎಲ್ಲ ಕುಡ್ಕೋತ ಬಂದೆವು. ಇನ್ನೇನು ಕೊಡಿದೈತಿ? धर्मरसायन, धर्माचं अमृत प्राशन करायचं आहे, आणि त्याच्यासाठीच आम्हाला वर्तमान जीवनाला सार्थक करण्याचा प्रयत्न करायचा. एका शिष्यानं गुरूंना प्रश्न केला. तो विचारतो, विदुषा किम कर्तव्यम. काय प्रश्न विचारला म्हणा? महाराज, तुम्हाला इथं सांगायला आणले, विचारायला आणलेलं याने त्यात ಹೇಳ್ರಿ ಚಟ್ಟತ್ मोकळे ಆಗಿರಿ ನೋಡುನು ಅವ ಯಾನ ಅಂದ ಇವ ಯಾನ ಅಂದ. एक शिष्य गुरूंना प्रश्न विचारतो, विदुषा किम कर्तव्यम. विदुषा म्हणजे विद्वानाद्वारे, मूळ शब्द आहे विद्वस, संस्कृत भाषेतला शब्द आहे विद्वस. विद्वस म्हणजे ज्ञानी. मग विदुषा तृतीय विभक्तीतलं एक वचन आहे. आता संस्कृतचा आपल्याला जास्त परिचय नसेल तर लक्षात येणार नाही, पण असू द्या. त्याचा अर्थ आहे बुद्धिमान व्यक्तीचं कर्तव्य काय, किंवा बुद्धिमान व्यक्तीद्वारे काय केलं जावं. तर आचार्यांनी सांगितलं, संसार संतती छेद. काय उत्तर दिलं म्हणा? संसार संतती छेद. संसाराची जी परिपाटी आहे, संसार कशाला म्हणायचं? दनगोळा, करगोळा, पारगोळा, पचगोळा, वला, मनी, कुडो, तगोळ, आज संसार, आज प्रपंच. त्याला काय म्हणायचं? प्रपंच. संसार कशाला म्हणायचं? चारही गतींमध्ये कर्माच्या द्वारे परतंत्र झालेल्या जीवाच्या ह्या परिभ्रमणाला, जन्ममरणाच्या दुःखाला संसार म्हटलं जातं. त्या संसाराची परंपरा म्हणजेच जन्ममरणाची परंपरा अनादी काळापासून आपल्या पाठीमागं लागलेली आहे. जन्म झाला की मरण, मरण झालं की पुढचा जन्म, तो मरण झालं की पुन्हा पुढचा जन्म, ही सतत जन्ममरणाची परंपरा लागलेली आहे. त्या संसार परंपरेचा विच्छेद करणं हेच बुद्धिमान व्यक्तीचं कर्तव्य आहे. आत्ता लोक कर्तव्य कशात समजतात? बाळ रक्वा गोळे माडू देते, अस्थि गोळे माडू देते, ದೊಡ್ಡವರು ಆಗೋ देते, सगळ्यांच्या पुढे एवढं मोठं व्हायचं आहे. ಯಾರು ನನ್ನ ಉಗುಳು ದಾಟಬಾರ್ದು. ಯಾನ ದಾಟಬಾರ್ದು ಅನ್ರಿ? ಉಗುಳ ದಾಟಬಾರ್ದು. ಹಂಗೆ ಸಾಧ್ಯ ಐತ್ರಿ?
कोणीही माझी थुंकी ओलांडू नये, सगळे माझ्या आज्ञेनुसार चालले पाहिजेत, सगळं माझ्या मर्जीनुसार झालं पाहिजे, जे जे मला अनुकूल आहे तसंच घडलं पाहिजे अशी आपण इच्छा करतो. पण तसं होताना दिसत नाही, कारण आम्हाला पुण्य आणि पाप दोन्हींचा उदय असतो. कधी पुण्याचा उदय असताना कल्पना नसणाऱ्या गोष्टीसुद्धा प्राप्त होतात, आणि कधी पापाचा उदय असताना जे आम्ही इच्छितो, ज्याच्यासाठी प्रयत्न करतो ते जवळ येऊनसुद्धा आमच्यापासून लांब जातं. कर्माचा भाग आहे. म्हणून आपण सर्वांनी या कर्मसिद्धांतावरती विश्वास ठेवून आणि अध्यात्माचं स्वरूप समजून घेऊन आपल्या आत्महिताचा निरंतर तत्परतेनं प्रयत्न केला पाहिजे. लक्ष आहे काय? यार बरकदार यार होकदार आकडे लक्ष ಕೊಡಬೇಡ್ರಿ. आकडे ಯಾಕೆ ಲಕ್ಷ ಹೋಗ್ತೈತಿ? ಯಾರು ಬಿಲ್ವರ್ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾರು, ಯಾರು ಪಾಟ್ಲಿ ಹಾಕೊಂಡಿದ್ದಾರು, ಗುಳದಾರಿ ಯಾವಾಗ ಮಾಡಿದ್ದಾಳು, ಚಪ್ಪಲ್ ಹಾರ ಯಾವಾಗ ತೊಗೊಂಡಾಳು, ಎಂಥ ಹಾರ ಇರ್ತಿತ್ತು? ಅದು ಯಾವುದು? ಹಾಂ, ಚಪ್ಪಲಿ ಇರ್ತಿತ್ತು ಎಂದು. बरं इरली, ಹೇಳಿಕೊಟ್ರಿ बरी आईत. ह्याच्याकडं लक्ष आहे आमचं. पण आता आपण लक्ष देऊया ज्या दोन आत्महिताच्या गोष्टी आम्हाला आमच्या पूर्वगुरुजनांनी पूर्वाचार्यांनी सांगितलेल्या आहेत त्याला समजून घेऊन आपण आपल्या या जीवनाचा मार्ग प्रशस्त करूया. आपल्याला मनुष्यगती, जैन कुल आणि अनेक प्रकारच्या अनुकूलता लाभल्या. एका ठिकाणी 12 अणुप्रेक्षामध्ये बोधी दुर्लभ भावनेमध्ये सांगितलं, दुर्लभ नरतनु असे तयाहुनी अति दुर्लभ जिनधर्म. चारी गतीतल्या प्राण्यांमध्ये मनुष्य गतीची प्राप्ती होणे फार कठीण आहे. स्वर्गातले देवलोकसुद्धा मनुष्य पर्यायाच्या प्राप्तीसाठी तळमळत असतात. नर काया को सुरपती तरसे सो दुर्लभ प्राणी. बघा, मनुष्य जन्म मिळवण्यासाठी स्वर्गातला इंद्रसुद्धा तळमळत असतो की केव्हा मला मनुष्य पर्याय मिळेल, मी केव्हा जैन कुलामध्ये उत्पन्न होईन. आणि वीतराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेल्या तत्वार्थावरती श्रद्धान ठेवून रत्नत्रय स्वरूप मोक्षमार्गाची आराधना करून अष्टकर्माला नष्ट करून या संसार भ्रमणातून कधी मुक्त होईन याच्यासाठी स्वर्गातले देवेंद्रसुद्धा तळमळत असतात. आपल्याला आज पूर्वजन्मातल्या काहीतरी दानपुण्यामुळं, पूर्वजन्मामध्ये केलेल्या धर्मपुरुषार्थामुळं, काहीतरी मंद कशारूप परिणामांमुळं, शुभ भावनेमुळं आज मनुष्य जन्म मिळालेला आहे. मिळाला आहे का नाही? कोणाकोणाला मिळाला आहे मनुष्य जन्म? सगळेजणच मनुष्य आहे आपण. छान, चांगली गोष्ट आहे. आज आम्ही सगळेजण मनुष्य पर्यायामध्ये जन्म घेतलेलो आहोत, ज्याच्यासाठी स्वर्गातले देवलोक तळमळत आहेत. मग त्या ठिकाणी ते म्हणतात, दुर्लभ नरतनु असे तयाहुनी अति दुर्लभ जिनधर्म. मनुष्य पर्याय मिळणे फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे? परवाच कुठंतरी शास्त्र सभेमध्ये सांगितलं होतं उदाहरण, आचार्यांनी सांगितलेलं आहे. एक मोहरीचा दाना आहे, साशवी काळा, साशवी अंतेरेला ಒಂದು साशवी काळे येते, आणि तो मोहरीचा दाना खवळलेल्या समुद्रामध्ये, समुद्र ಏನಾಗೈತಿ ಭಾಳ खवळाशी त्याला ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಎಲ್ಲ ಲಾಟಗಳು ಉತ್ಪನ್ನ ಆಗ್ತವೆ. लाटीला काय म्हणताय? खडक लाट का अब्दुल लाट? हां, हलेगळू. बरं, हलेगळू र हलेगळू. समुद्रामध्ये प्रचंड मोठ्या लाटा उत्पन्न होत आहेत. जणू काही त्यांना आकाशाला शिवायची स्पर्धाच त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. मोठमोठे भोवरे निर्माण होत आहेत, ते जणू काही पाताळाला शिवण्यासाठी तत्पर झालेले आहेत. अशा खवळलेल्या भरतीच्या समुद्रामध्ये कोणीतरी मधोमध्ये एक मोहरीचा दाना टाकला. साशवी काळ वंद साशवी काळ छली बेटरू. आता समुद्राच्या मध्यभागी टाकलेला साशवीचा ह्याचा मोहरीचा दाना परत मिळणं सोपं आहे की नाही? नाही सोपं आहे की हो? ಇಲ್ಲ. समुद्रात खवळलेल्या उफाळलेल्या समुद्रामध्ये टाकलेला मोहरीचा दाना परत मिळणं जितकं दुर्लभ आहे, जणू काही अशक्य आहे, तशाच प्रकारे ही मनुष्य पर्याय जैन कुल आदीची प्राप्ती होणे त्याच्यापेक्षाही जास्त दुर्लभ आहे. आज ते सगळं आम्हाला मिळालं, आपण त्याचा उपयोग करूया. त्या मनुष्य गतीच्या माध्यमातून आपण वीतराग देव सिद्धांत शास्त्र आणि निर्ग्रंथ गुरूंचं स्वरूप समजून घेऊया. त्यांनी सांगितलेला जो जिनधर्म आहे, वस्तुनिष्ठ धर्म आहे, त्या धर्माचं मर्म जाणून घेऊया. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना वाटते की मंदिरला जावा, व्रत संयम धारण करा, अमुक करा तमुक करा, हे महाराज लोक सांगतात. त्यांना दुसरं काय काम आहे का नाही? तुम्हाला पैसे कमवायला सांगणारे बरेच लोक या जगाच्या पाठीवरती आहेत. प्रपंच कसा करायचा त्याचं ट्रेनिंग देणारे बरेच लोक आहेत. भौतिक गोष्टी कशा प्रकारे हाताळायच्या, बाकीच्या गोष्टी कशा प्राप्त करायच्या, दुसऱ्यांच्याबरोबर कसं भांडायचं, कसं झगडायचं, किंवा कुठल्याही लौकिक गोष्टी शिकवण्यासाठी बरेच लोक आहेत. पण संसार समुद्रातून पार करण्याचा मार्ग दाखवणारे फक्त देवशास्त्र गुरुच आहेत.
कोणत्याही प्रकारचा स्वार्थ तुमच्या आमच्याकडून न ठेवता त्यांनी आम्हाला हा मार्ग सांगितलेला. कशासाठी सांगितला? तुम्ही जो पैसा गोळा केला, मोठमोठी घरं बांधला, भरपूर शेत जमिनी तुमच्या नावावरती आहेत, भरपूर सोनं नाणं तुमच्याकडं आहे, सगळं तुमच्याकडं असताना देखील हे सगळं जे तुमच्याकडं आहे ते इतरांच्याकडं सुद्धा होतं, पण ते सगळं सोडून ते बाकीचे लोक पुढच्या यात्रेला निघून गेले का नाही? ह्या गावात आजपर्यंत कोणाचा मृत्यू झाला नाही? सगळे अमर आहेत म्हणा की. मग इथं कोणच गेलं नाही, फक्त येत्यात. इथं गेल्यात, पण इनकमिंग आउट गोईंग दोन्ही सेवा चालू आहेत. जे जे आले ते गेले. महाराज गोळ बंदरू मग रे हां महाराज गोळ बंदरू ಎಕಡೆ ಹೋದ್ರ ಮುಂದಿನ ಊರಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರ. हां, म्हणजे जो आलेला आहे तो जाणार आहे. तसं जे संसारी जीव, जे प्रापंचिक लोक ह्या सगळ्या गोष्टी गोळा करतायत, आवश्यक आहे, घरगृहस्थी चालवण्यासाठी ते जरुरीचं आहे, पण ते सगळं गोळा करून त्याच्या माध्यमातून प्रपंच चालवून सुद्धा शेवटी आयुकर्म संपल्यावरती ते लोकसुद्धा पुढच्या यात्रेला, पुढच्या गतीला निघून गेले. आपण सगळेसुद्धा जाणार आहोत का? तुम्ही राहणार आहे? बघा राहताय का, जमते का बघा की प्रयत्न करून. शक्य आहे? कोणालाही ते शक्य नाही आहे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. म्हणून आपण मरायच्या अगोदर अमृतत्वाचा शिलान्यास करूया, मोक्ष मार्ग प्रशस्त करूया. आज हे सगळं आम्हाला लाभलेलं. या ठिकाणी तुमच्या पटणकोडीमध्ये आमच्यातले काही महाराज याच्या अगोदरसुद्धा येऊन गेले. आमच्यातल्याच सुमती सागरजी महाराजांचा आणि नेमी सागरजी महाराजांचा या ठिकाणी माझ्या आठवतापैकी 2011 साली, किती साली? 11 साली या ठिकाणी चातुर्मास झाला होता. हां, आणि इतरही महाराज, अविचल सागर महाराज वगैरे आणखीन काही महाराज लोक इथं येऊन गेले होते. पण तुमच्या या गावात मला पहिल्यांदाच येण्याचा योग लाभला. कारण इकडं आसपास कोथळीला आलो, पण इथं येणं बऱ्याच वेळेला प्रयत्न करून देखील जमलं नाही. आज आलो, पण पाहून एका गोष्टीचं समाधान होतं आहे. ती गोष्ट म्हणजे पुरुष वर्ग एवढ्या मोठ्या संख्येनं तुमच्या गावात प्रवचनसाठी आलेले आहेत. मागं येत होते का नाही, पुढे येतील का नाही माहीत नाही, पण आज तर आलेले आहेत. मागचं माहीत नाही, पुढचं पण माहीत नाही, आज तर आलेले आहेत. चांगली गोष्ट आहे. देर आये दुरुस्त आहे. क्या आहे? देर आहे दुरुस्त आहे. उशीर न आले तरी पण आले, हे महत्त्वाचं आहे, बरोबर. परंतु आज आपण उशिरा का होईना सुरुवात करतो आहोत. चांगली गोष्ट आहे. जे आपल्याला मिळालं त्याचं महत्त्व आणि मूल्य समजून घेऊया. आमचे धर्मसागरजी महाराज नेहमी सांगत असतात. काय सांगतात? बऱ्याच गावात आम्ही विहार करून प्रवचनला जातो आहे असं महाराज सांगतात. महिला असतात भरपूर प्रवचनला. महिला सगळीकडेच आहेत. प्रवचनला असू देत, लग्नात असू देत, पंचकल्याणात असू देत, दिवाळीत मार्केटमध्ये असू देत, बाजारला खरेदीला कोणीकडे बी असू देत. मेजॉरिटीमध्ये तुमचं सरकार कायम बहुमताचं सरकार आहे. कधी पाठिंबा कोणसुद्धा काढून घेतलं तरी तुमची सत्ता सरकार कधी पडणारच नाही. असलं सरकार स्थापन केलं तुम्ही. हां, तर महाराजजी सांगतात, बऱ्याच गावात आम्ही विहार करून जातो, प्रवचनला सुद्धा बऱ्याच महिला असतात, पण पुरुष नावाला सुद्धा नाही. पंडित तेवढे एकटे असतात, ते बी माईक लावले की गायब. पण तुमच्या गावात एवढे लोक उत्साहानं आज आले. सकाळी आहारचर्येच्या वेळेला, काल विहारच्या वेळेला हे सगळे युवा वर्ग अत्यंत उत्साहानं संमिलित झालेले आहेत. या सर्वांचं स्वागत आहे. पण हे फक्त पावसाळी पुराच्या नदीसारखं नको, कायम वाहणाऱ्या बारमाही नदीसारखं असलं पाहिजे. कायमच आपण लोकांनी मंदिरला यावं, जिनेंद्र भगवंतांचं दर्शन, आणि रोज जमलं तर रोज पूजन अभिषेक करा, आणि रोज जमलं नाही तर किमान आठवड्यातून 1 दिवस तरी भगवंतांचा अभिषेक पूजन करा. आपल्या लोकांची एक धारणा बनलेली आहे. काय बनलेली आहे? काय मान्यता बनलेली आहे? की भगवंतांची पूजा करण्यासाठी आम्ही पंडित ठेवलेला आहे. काय ठेवलेलं आहे म्हणा? कशासाठी? आम्हाला काय पूजन करायची गरज छान छान, इरली नमनम ओळा घेते. भगवंतांची पूजा करण्यासाठी आपण पंडित ठेवलेला आहे, म्हणून आम्हाला पूजा करायची गरज नाही. ही नितांत भ्रांती आहे, ही चुकीची मान्यता आहे. वास्तविक भगवंतांची पूजा, हां पंडितजी मंदिरात पूजा करतात, चांगलीच गोष्ट आहे, त्यांनी करू देत.
त्यांनाही पुण्य अर्जन झालं पाहिजे, त्यांचंही कल्याण झालं पाहिजे. पण त्याचसोबत तुम्ही तुमच्या शेतामध्ये वाटेकरी ठेवला आहे, पालकारेट्टीदेरी काहीतरी गडी माणसं ठेवलेलं आहे, पाणी पाजवायला, भांगलायला, काम करायला सगळं ठेवलं आहे. मग गडी माणसं आहे म्हणून शेताकडे जायचं बंद करताय? तुमचं दुकान असू दे, व्यापार व्यवसाय असू दे, तिकडं पण स्टाफ ठेवला म्हणून तिकडं जायचं बंद करताय? तिकडं पण जाताय. तर तुम्ही तिथंसुद्धा स्टाफ ठेवून पण तिथं पण जाताय, जातीनं लक्ष देताय, स्वतःहून लक्ष घालताय. तसं मंदिरात पंडित जे आहेत ते पूजा करतायत, चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही सगळेजण तुमच्या चरितार्थाला चालवण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी, घरगृहस्थी चालवण्यासाठी रोजच्या रोज जे उद्योग, व्यापार, व्यवसाय, नोकरी वगैरे करता, शेतीवाडी करता, त्या सगळ्या गोष्टी करत असताना त्याच्यातून हिंसा आदी जे पाप होतात, त्या पापाच्या निमित्तानं, पापक्रियेच्या निमित्तानं बांधलं जाणारं जे कर्म आहे, पापाचा संचय होतो आहे, त्या पापाच्या प्रक्षालनासाठी, ते पाप धुवून काढण्यासाठी आचार्यांनी सांगितलं की सगळ्या गृहस्थांनी रोज भगवंतांचं दर्शन, त्यांचं अभिषेक आणि पूजन केलं पाहिजे. बरीच लोक असे असतील की जे दसरा आणि दिवाळीलाच मंदिरला येतात. काही मंडळी असे असतील जे महिन्यातनं 8-15 दिवसातून येत असतील. काही महानुभाव असेही असतील, हितनं रस्त्यावरनं जाताना न्याल्ले ना इल्ले दोरिंद चुलू येत बाबा भाळ हात्या वाद्र मती एल्र यान ताप हत्र यान मारती मती. हां, असे सुद्धा काही विचारक असतील. पण आमचे आचार्य महाराज नेहमी म्हणायचे, नदीच्या तटावर उभारून नुसता पाणी बघितल्यामुळं तहान भागणार, नदी जवळ जावं लागेल, नदीच्या पाण्यात उतरावं लागेल. तसं आम्हाला संसाराचा संताप मिटवायचा असेल तर भगवंतांच्या जवळ जावं लागेल, त्यांच्या चरणात बसावं लागेल, त्यांची आराधना, पूजा, अनुष्ठान करावं लागेल. आणि त्याच्या माध्यमातून संचित होणाऱ्या पुण्याने त्या शुभ कर्माच्या उदयामध्ये आमचं भविष्य निश्चितपणे उज्ज्वल होत जाणार आहे. म्हणून आपण रोज सारखं कणत बसलो, नळकोत खुत्र यान उपयोगी ती इष्टेला कष्टा मार्क देऊ, द्याला मार्क देऊ, नम ध्यान छुलवागीत, असं कधीही चांगलं होणार नाही. त्याच्यासाठी पुण्यकर्माचा संचय करावा लागणार आहे, त्याच्यासाठी दान पुण्य करावं लागणार आहे, व्रत संयमाचं पालन करावं लागणार आहे, जाप्य अनुष्ठान करावं लागणार आहे. थोडं तरी 5-10 मिनटं तरी रोज स्वाध्याय करा. समजून घेऊया जैन धर्म काय आहे ते. जगातल्या मोठमोठ्या थोर विद्वानांनी सुद्धा, अजैन विद्वानांनी, पाश्चात्य विद्वानांनी सुद्धा मान्य केलं की जैन तत्त्वज्ञान हे विश्वाला शांतीकडे घेऊन जाणार आहे. आता सहज हा विषय निघाला आणि आठवलं म्हणून सांगतो आहे. आम्हाला पण उशीर झाला, एक 5-7 मिनटात संपवण्याचा प्रयत्न करतो आहे. आज तुम्हाला 1 वाजता यायला सांगितलं, पण आम्हाला दुसरी कामं लागली, त्यामुळं आम्हालाही उशीर झाला. त्याबद्दल आपल्या सर्वांचे क्षमाप्रार्थी आहोत. परंतु ज्या वेळेला भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावरती होते आणि उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौजवळ त्यांचा एक कार्यक्रम आयोजित होता. एका मोठ्या विद्यालयामध्ये त्यांना प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं त्या ठिकाणी अत्यंत सुंदर भाषण झालं, व्याख्यान झालं. आणि त्यानंतर त्या कॉलेजच्या विद्यालयातल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींशी संवाद साधण्यासाठी काही प्रश्न विचारण्याची मोकळीक देण्यात आली. त्यावेळेला एका माध्यमिक शाळेच्या मुलानं राष्ट्रपती महोदयांना एक प्रश्न विचारला. कोणाला? डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांना एक प्रश्न विचारला. कारण राष्ट्रपती होण्याच्या अगोदर ते भारताच्या अंतरिक्ष संशोधन संस्थेचे अत्यंत महत्त्वाचे सदस्य होते, इस्रोचे, आणि वैज्ञानिक होते. अनेक प्रकारचे महान शोधकार्य त्याने केले आणि म्हणून त्यांना मिसाईल मॅनसुद्धा म्हटलं जायचं. जे क्षेपणास्त्र वगैरे आहेत, भारताची जी युद्धाची क्षेपणास्त्र आहेत, त्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा फार मोठा वाटा होता. आणि सांगण्यासाठी गर्व होतो आहे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या इस्रोच्या वैज्ञानिक शाळेचे गुरु जर कोणी असतील तर ते जैन श्रावक डॉक्टर विक्रम साराभाई हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे गुरु होते. हा त्याच्या पाठीमागचा इतिहास आहे. समजून घेऊया आमचा इतिहास. डॉक्टर विक्रम साराभाई हे डॉक्टर APJ अब्दुल कलामांचे गुरु. आणि विक्रम साराभाईंच्या पत्नी सरलादेवी साराभाई यांनी गांधीजींना दांडी यात्रेच्या वेळेला औक्षण आणि तिलक केला होता. म्हणजे एवढी प्रतिष्ठित ती लोक होती, असा त्यांचा दरारा होता, एवढी त्यांची पोहोच होती. तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे इस्रोचे संस्थापक सदस्य आणि त्यांच्या पैकीच एक असणारे, आणि त्यांना मिसाईल मॅन म्हटलं जायचं. म्हणून लखनौच्या शाळेतल्या एका विद्यार्थ्यानं त्यांना प्रश्न केला की सर, आज संपूर्ण जग आतंकवादाच्या उंबरट्यावरती आहे.
अनेक प्रकारच्या भडके उडण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या असताना, संपूर्ण जग होरपळून जात असताना, आज अशी कोणती मिसाईल आहे, ऐकायला लागलाय काय, अशी कोणती मिसाईल आहे की ज्या या आतंकवादाच्या वणव्यामध्ये होरपळणाऱ्या जगाला शांतीचा आनंद देऊ शकेल, अशी कोणती मिसाईल आहे? त्यावेळेला डॉक्टर APJ अब्दुल कलामने सांगितलं की बाळ, या आतंकवादाच्या अग्नितांडवामध्ये होरपळणाऱ्या जगाला, अशांतीच्या दावानलामध्ये भडकलेल्या या जगाला शांतीचा आनंद देणारी मिसाईल जर कोणती असेल तर ती भगवान महावीरांनी सांगितलेली सत्य आणि अहिंसेची मिसाईल आहे. हे आमच्या जैन धर्माचं मर्म त्या महान व्यक्तीला कळलं. आम्हाला किती कळलं, आम्ही किती जाणून घेतला जैन धर्म, आम्ही त्याला समजून घेण्याचा किती प्रयत्न केला. महाराज मस्त संस्कोबिक अंत्योखर नमगा सवडील यात का आणरे, यात का सैक सवडील, यात सवडीलला आणरे आणरी जरा जोरले आणरे, यात सवडीलला सैक सवड हत्तीत सैक सवड हत्ती ते यावाग साव भरतीत इकडे केळ रे, यावाग साव भरतीत आवाग आगलान तुत्त आगला गा ಏನ ಕೈಯಾಗ ಒಂದು ಐತ್ಲ ನಿಮಗೆ ಭಾಳ ಗಡ್ಬಡಿ ಆಗಿತ್ತೇನು, ಎಷ್ಟು ಗಡ್ಬಡಿ ಹಾಂ ಯಾವಾಗ ಸಾವು ಬರ್ತೀತಿ ಅವಾಗ ಆಗಲ್ಲ ಅಂತುತ್ತ ಆಗಲಾಗ ಕೈಯ ಅಂತುತ್ತ ಕೈಯಾಗ ಬಾಯಂದ ಬಾಯಾಗ ಹಿಡ್ದು ಹಂಗೆ ಹೊಂಟವಾದವ सैक सवड तगीक हत्तांगिल्ला. माणूस उगच भ्रमात आहे की आम्हाला सवड नाही, मी एवढा व्यस्त आहे, मी तेवढा व्यस्त आहे, मला एवढी कामं आहेत तेवढी कामं आहेत, काहीही नाही. आज तुम्ही मला सांगा, इथं बसलेली लोक, तुमच्या इथं बसलेल्या बऱ्याच लोकांची किमान एक अर्धा तास 1 तास वेळ तरी काय झालं, हसायला काय झालं तुम्हाला, मी काय बोललोच नाही तरी हसा लागलाय. तुम्ही म्हणणार माझ्या हाताला खाज सुटलंय का काय, काही केरको का दारा क्यों, कशात वेळ जाते सांगा. हे लई हुशार माणसं आहेत, एवढी माणसं इथली हुशार असताना तुम्ही उगाच वेळ इथं घालवा लागला. दुसऱ्या गावाला वेळ दिला असता तर तेवढंच. हां कशात वेळ जाते सांगा, स्क्रीन सरकवण्यामध्ये. काही काही लोक तर असे आहेत त्यांची स्क्रीन सरकवण्यामध्ये रात्र सरकून जात्या. वेळ नाही असं म्हणायचं काम नाही आहे, फक्त इंटरेस्ट नाही आहे, रुची कमी आहे. आम्ही जरा रुचीपूर्वक, इंटरेस्टपूर्वक, आस्था श्रद्धापूर्वक त्या जैन तत्त्वज्ञानाला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. रोज एक 10 मिनिटं तरी स्वाध्याय करूया. आपण स्वाध्याय केलो तर आपण आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकणार आहे. आज आमची तरुण मुलं अत्यंत सक्षम आहेत, बुद्धिमान आहेत, टॅलेंटेड आहेत, अत्यंत सामर्थ्यशाली आहेत, पण संस्कार आणि संस्कृतीच्या ज्ञानाअभावी दिशा भटकत आहेत. सगळेच भटकलेले आहेत, भटकत आहेत असं नाही आहे. आज बरीच युवा पिढीचे सदस्य चांगलंही काम करत आहेत, पण त्यात पण बरेच लोक असे आहेत जे संस्कारांच्या अभावी पतित होत आहेत. म्हणून आज तुम्ही वडीलधाऱ्यांनी संस्कारांचं महत्त्व समजून घेऊन तुमच्या युवा पिढीला, बालपिढीला संस्कार देणं आवश्यक आहे. आमचे आचार्य महाराज नेहमी म्हणायचे की मुलांना भरपूर संपत्ती देण्यापेक्षा उत्तम संस्कार द्या. उत्तम संस्कारांच्या बळावरती तुमची मुलं स्वतःहूनच संपत्ती कमावतील. म्हणून संस्कार चांगले द्या. फार सांगावं असं वाटत आहे पण 3 वाजलेत आणि एक थोडा वेळ पुढच्या गावची सुपारी घेतली हो, नाहीतर मग काय तुम्हाला सोडत होतो का एवढ्यात. बघा, मी एक प्रसंग नेहमी सांगत असतो. आम्ही 2019मध्ये राजस्थानमध्ये प्रवेश केला आणि राजस्थानची शिक्षण नगरी, जसं कर्नाटकामध्ये धारवाड आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे आहे, तसंच राजस्थानमध्ये कोटा नावाचं शहर आहे, तिथं शिक्षणाचं मोठं केंद्र आहे. त्या कोटा शहरामध्ये आम्ही एका मंदिरात असताना आम्ही एका गावाहून त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या गावातल्या जे श्रावक आमच्या ओळखीचे होते त्यांच्या पाहुण्यांपैकी एक तिथं दर्शनला आले कोटामध्ये. एक आई आणि त्यांचा एक 3-3.5 वर्षांचा मुलगा. त्या मुलाचं नाव होतं प्रज्ञान. म्हणा, नाव पण कसं ठेवलंय बघा. काय ठेवलंय म्हणजे काय, कोणतं अज्ञान म्हणलं काय. प्र म्हणजे श्रेष्ठ, प्रचा अर्थ काय आहे, आपण म्हणतो ना दीप प्रदीप, बरोबर. वचन प्रवचन, प्र म्हणजे श्रेष्ठ, ज्ञान प्रज्ञान, श्रेष्ठ ज्ञान, सम्यक ज्ञान हेच श्रेष्ठ ज्ञान आहे. मग आमचे
शांतीसागरजी महाराज त्यावेळेला होते. आज दुर्भाग्यानं ते आमच्यामध्ये नाही आहे, त्यांची समाधी झाली. तर ते नेहमी जिथं जाऊ त्या ठिकाणी लहान लहान मुलांची पाठशाळा घ्यायची. मग तो मुलगा पण 2.5-3 वर्षांचा, 3-3.5 वर्षांचा मुलगा बघून त्यांनी त्याला काही प्रश्न विचारले. पंचपरमेष्ठींचं नाव काय, कोणाला म्हणायचं परमेष्ठी, कर्म किती आहेत, पाप किती आहेत, देवशास्त्र गुरु कशाला म्हणायचं, वगैरे वगैरे. आणि शेवटी त्या मुलाच्या आईला विचारलं, प्रज्ञांच्या आईला विचारलं की तुमच्या मुलाला पाठशाळेला पाठवता का तुम्ही? त्यावेळेला आईनं सांगितलं की महाराज, आम्ही एवढ्या मोठ्या महानगरामध्ये राहतो आहे आणि इथं एवढी ट्रॅफिक आहे, एवढी गर्दी आहे आणि आमचं घर या मंदिरपासून 2.5-3 किलोमीटर लांब आहे आणि रोज पाठशाळेला पाठवणं आम्हाला तेवढ्या लांबून शक्य नाही आहे ट्रॅफिकमधून. पण महाराजजी, मी रोज स्वतः, आई काय म्हणते, मी स्वतः रोज आमच्या मुलाला शाळेचा अभ्यास घेण्याबरोबरच रोज 15 मिनिटं धर्माचा अभ्यास करून घेते, घरातच त्याची पाठशाळा घेते. तुम्ही किती जण घेता? हात वर करा बघू. आता बहुमत नवं, अल्पमताचं सुद्धा सरकार नाही. सांगा. मग त्यावेळेला प्रज्ञांची आई म्हणू लागली की महाराज, आमचा प्रज्ञान इतका हुशार आहे, एवढा संस्कारक्षम आहे. एक दिवस माझा मुलगा मला विचारला, असं आई म्हणते की आई, जगात सगळ्यात मोठा कोण आहे ग? कोण विचारतोय? तो प्रज्ञान आईला विचारतोय, 3.5 वर्षांचा मुलगा. आई, जगात सगळ्यात मोठा कोण आहे ग? आई म्हटली, बाळ, जगात सगळ्यात मोठा कलेक्टर असतोय. आईनं तसं का सांगावं? कारण आईची इच्छा होती की पोरगं कलेक्टर व्हावं. तिला जे चांगलं वाटत होतं तेच सांगितले आईनं की बाळ, जगात सगळ्यात मोठा कलेक्टर असतोय. चौक्यात सुद्धा बऱ्याच वेळेला आम्हाला आग्रह करताना म्हणतात की महाराज, हे माझ्या लय आवडीचं आहे, घ्या की. आता तुमच्या आवडीचं आहे तर तुम्ही घ्या की, आम्हाला का जबरी? हां, तसं आईला कलेक्टर व्हावं मुलगा म्हणून वाटत होतं म्हणताना तिनं पोराला सांगून टाकली की जगात सगळ्यात मोठा कलेक्टरचा आहे. तर पोरानं पुन्हा प्रश्न आईला विचारला की आई, कलेक्टर जर जगात सगळ्यात मोठा असेल, 3.5 वर्षांचा मुलगा आहे फक्त, वयाला आणि ज्ञानाला कुठल्या मर्यादा किंवा तसा अविनाभावी संबंध नाही आहे की एवढं वय असेल तरच ज्ञान असलं पाहिजे. तर त्या मुलानं आईला विचारलं की आई, जर कलेक्टर जगात सगळ्यात मोठा असेल तर कलेक्टर कोणालाच पाया पडत नाही का? कलेक्टर कोणालाच नमस्कार करत नाही? त्यावेळेला आईला सांगणं भाग पडलं, नाही रे बाळ, कलेक्टरसुद्धा भगवंतांना नमस्कार करतात. त्यावेळेला मुलगा म्हणतो, आई, आता मग मी कलेक्टर नाही, मी झालो तर भगवानच होणार. काय म्हणतो? आता मी झालो तर भगवानच होणार. बा, 3.5 वर्षांचं पोरग. आमच्याकडं बऱ्याच पोरांना बस्तीचं तोंड कोणीकडे आहे ते माहीत नाही. भगवान व्हायचं बघू नंतर. मी तुमची मापं काढतोय, कमी लेखतोय असं समजू नका. व्यक्तिगत कोणाची बाब नाही आहे, पण संस्कारांच्या अभावी आज आमची सक्षम आणि अत्यंत सामर्थ्यशाली टॅलेंटेड मुलंसुद्धा मार्ग भटका लागली. आज 7-8 वर्षांची मुलं अफू, गांजा आणि नाना प्रकारची व्यसनं करू लागली, ड्रग्जच्या बळी पडू लागली आणि नाना प्रकारच्या अपराधी क्षेत्रामध्ये प्रवेश करू लागली. याला कारण एकच आहे, संस्कारांचा अभाव. म्हणून संस्कार देऊया, चांगले संस्कार देऊया. पाठशाळा चालू आहे का इथं? नाही. एवढं मोठं गाव, 437 घरं गावात आहेत असं काल मला वाटेत कोणतरी सांगितलं. आणि माळावरची इकडची तिकडची मिळून 500च्या आसपास घरं आहेत. एवढं मोठं गाव, एवढा मोठा समाज. तिकडं मध्य प्रदेश, राजस्थानकडं आम्ही असताना केव्हा तरी इकडची चर्चा निघायची, इकडच्या गावात, छोट्या छोट्या गावात सुद्धा एवढी घरं, एवढा मोठा आमचा समाज म्हणल्यावर तिकडची लोक तोंड उघडत होती. एवढी घरं, एवढा मोठा समाज, असं त्यांना आश्चर्य वाटायचं. एवढा समाज आमच्या गावागावामध्ये आहे, पण त्यामध्ये जर जागृतीच नसेल तर एवढ्या समाजाचा उपयोग काय? आज तुम्ही पाहता आहात, मुलं भरपूर शिकायला लागलेली आहेत, मुली भरपूर शिकायला लागलेल्या आहेत, पण शिकून आपली आपली लग्न, आपलं आपलं करिअर केल्यानंतर हीच मुलं आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमामध्ये घालवा लागलेली आहेत. हां, ಎಲ್ಲರಿಗೆ आशीर्वाद दिल्या घरी सुखी राहावा. बर, छान छान छान. बर 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 बर, ठीक ठीक ठीक. बर 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 बर, ಹೋಗ್ರಿ ಹೋಗ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಹಿಂಗ್ರ ಮನ್ಯಾಗ ಹೆಂಗೆ ಅದು ಕೋಡೆ ನಮಗೆ ತಿಳಿವತ್ತಾಗಿತ್ತು ಪೈಲ. ಇರಲಿ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಒಳಗೆ ಐತಿ. ಯಾನ್ ನಡೆದಿತ್ತು? काय चाललं होतं? हां, आज संस्कारांच्या अभावी, आपापसात बोलू नका,
आज संस्कारांच्या अभावी अशी स्थिती होते आहे. म्हणून आपण सर्वांनी आपापल्या मुलांना संस्कार देणं फार गरजेचं आहे. काळाची गरज बनलेली आहे. भरपूर शिक्षणं घेऊन भरपूर कमवायला लागली आमची मुलं, परंतु आज आईवडिलांची किंमत राहिली नाही, धर्माचं मर्म माहीत नाही आहे, देशाबद्दल स्वाभिमान नाही आहे, देवशास्त्र गुरूंच्या प्रती अत्यंत अंतरंगामध्ये जे समर्पण पाहिजे ते समर्पण दिसत नाही आहे. अशी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून संस्कारांच्याकडे लक्ष देऊया. बाहेरून जाणारे लोक शांततेनं जावं, समडोळीवाले शांत जावं. त्याचबरोबर आमच्या मुली, समाजातल्या मुली भरपूर शिक्षण घेऊ लागल्या, पण भरपूर शिक्षण घेऊनसुद्धा या मुली संस्कारांच्या अभावी समाजाला, परिवाराला, संस्कृतीला मान खाली घालावी लागेल असं आचरण करू लागल्या. मी आणखीन एकदा सांगू इच्छितो, सरसकट हे विषय नाही आहे, जे करतात त्यांच्याबद्दल चर्चा चालू आहे. आजही अशा काही मुली आहेत की ज्यांचा अभिमान वाटावा, ज्यांचा गर्व वाटावा, पण दुसरी बाजू ही सुद्धा. म्हणून या सगळ्यांचा सारांश हाच आहे की आपण लहानपणापासून बाळकडू घुट्ट्याक तरी नेल, खारका, खोबरी, आदा, इदा, वेखंडा, लोखंडा याने अंतरल्या, ते सगळं घासून घालताय की घुट्टीतून संस्कार द्यायला चालू करूया, तर ही मुलं भविष्यामध्ये महापुरुष आणि महासती झाल्याशिवाय राहणार नाही. ही संस्कारांची महिमा आहे. आणि म्हणूनच आपण सर्वजण जागृत होऊया. आज आमचा समाज थोडा राहिला. थोडासा समाज असताना समाजामध्ये 13 पंथ, 20 पंथ, कहाण पंथ, ते पंचामृताभिषेक करायचं का जलाभिषेक करायचं, ह्या प्रकारे पूजा करायची का त्या प्रकारे पूजा करायची, ह्याच गोष्टींचा वादंग माजलेला आहे. परंतु शास्त्रानुसार भगवंतांची आराधना, देवशास्त्र गुरूंचं अनुष्ठान करून पुण्य उपार्जन करून घेऊया, पापाचं प्रक्षालन करूया. ज्यांना ज्या प्रकारे, ज्या शक्तीला अनुसरून ज्या क्रिया करता येतील शास्त्राच्या चौकटीत राहून ते करूया, पण आपलं कल्याण करून घेऊया. ही वृत्ती कमी झालेली आहे. त्यांनी ते करतात म्हणून त्यांच्या विरोधात मी हे करतो, मी हे करतोय म्हणून मला अडवण्यासाठी ते करतात. विरोधाला विरोध म्हणून ह्या क्रिया चालू झाल्या. भगवंतांनी पापाच्या क्षालनासाठी आणि पुण्याच्या पालनासाठी या क्रिया करायला सांगितल्या, पण त्याचं प्रयोजनच आज आम्ही हरवून बसलो. फक्त 13 पंथ मेरा पंथ, तुमचा संघ आमचा संघ, या गोष्टीमध्येच आज आम्ही गुरफटून गेलेलो आहे. आणि ह्या मंदिरामध्ये चालणाऱ्या, ह्या म्हणजे ह्या नव्हे, मंदिरांमध्ये चालणाऱ्या ह्या सगळ्या विवादास्पद गोष्टींमुळं आज तरुण पिढी म्हणते, जर मंदिरात धर्म यालाच म्हणत असतील तर आम्हाला तिकडं जायचंच नाही. जरा शहाणे होऊया, जरा जागृत होऊया, या सगळ्या दलदलीतून बाहेर येऊया आणि आपण सगळेजण मिळून वीतराग सर्वज्ञ भगवंतांनी सांगितलेल्या रत्नत्रय स्वरूप धर्माची आराधना आपापल्या भूमिकेला अनुसरून करत असताना आपली पुढची पिढी, युवा पिढी आणि बालपिढी या धर्मगंगेमध्ये कशी समाविष्ट होईल, कशी अवगाहित होईल, याच्यासाठी प्रयत्न करूया. समाजातल्या मुलांना अनेक प्रकारचे प्रश्न आज भेडसावत आहेत. इकडे लक्ष कुठे आ मंग्यागोळ नोडकदावर ही मंग्यागोळ यार बैंदरात खरेनला नम दोस्त तरी दरावर शांतसागर महाराजांना, हां ते बी शांत बसून ऐकले, ते शांत बसून ऐकायलेत, कारण आमचं लक्ष त्यांच्याकडं, त्यांचं लक्ष आमच्याकडं. शांतीसागर महाराजांना एकाने म्हटलं, नसलापूरमध्ये होते महाराज, आणि महाराजांचं प्रवचन चालू असताना 2 लोक येऊन बसले. सभा भरली होती, दुसरे 2 लोक येऊन बसले. ते तसंच येऊन बसले, नमस्कार केले नाहीत, काय केले नाहीत. म्हणताना तिथं बसलेले लोकांनी म्हटले, काय हो असंच येऊन बसला काय, महाराजांना नमस्कार करा की. त्यावेळेला त्या दोघांनी म्हटलं, असली माकडं आम्ही लई बघितल्यात. म्हटलं बघा एवढे मोठे आचार्य. मी नेहमी सांगत असतो, नेहमी सांगत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत की शांतीसागर आहेत म्हणून हे सगळे सागर आहेत. शांतीसागर नाहीत तर कोणी सागर तर सोडा, नदी नाले आणि ओढे ओघळीसुद्धा मिळणार नाहीत. त्यांचीच ही कृपा आहे. तर अशा आचार्यांना तिने असं म्हटले की असली माकडं आम्ही लय बघितल्यात. त्यावेळेला महाराज चिडले नाहीत. लोकांना संतापाला उठून त्यांना आता प्रसाद द्यावा म्हणून लोक उठलीच होती. महाराज म्हणले बसा बसा बसा. महाराज म्हणले त्यांचं बरोबर आहे, ते काही चुकलेले नाही आहेत. मग लोक विचारले, महाराज तुम्ही पण असं कसं म्हणताय. त्यावेळेला महाराज म्हणले, बघा बरोबर आहे त्यांचं. कसं काय, तर माकडाला स्वतःचं घर असते काय, नाही. आज ह्या झाडावर, पुढं उद्या त्या झाडावर, आज ह्या गावात उद्या त्या गावात, सकाळी पट्टणकोडीत संध्याकाळी अक्कोळमध्ये.
जसं माकड एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातं आहे, तसं आम्ही सुद्धा, आम्हाला कुठलं घर नाही, दार नाही, काय नाही, आज इथं उद्या तिथं असंच आमचं आहे. आणि माकडासारखं निसंग झाल्याशिवाय कल्याण करून घेता येत नाही, म्हणून आम्ही माकडच आहे म्हटले तिने. कसलं उदार हृदय, किती क्षमाभाव, किती सहनशील. आपण पण त्यातून 1-2 थेंब तरी घेऊया, तसं बनण्याचा प्रयत्न करूया. अजून आपल्याला फार पुरुषार्थ करावा लागणार आहे तसं होण्यासाठी. तेवढं करणं सोडून द्या, त्यांच्यासारखं थोडं तरी करण्याचा प्रयत्न करूया. तर काय सांगत होतो, असं होतंय बघा वयाच्या मानानं. काय चाललो होतो? हां, तर पंथवाद संतवादामध्ये गुरफटलेलो आम्ही, आणि या सगळ्यांमध्ये समाजामध्ये संस्कारांची बीजं रोपायला आम्ही विसरून गेलो. आज आमच्या तरुणांच्याकडं अनेक प्रकारच्या क्षमता असूनसुद्धा ते बेरोजगार होऊन फिरत आहेत. आणि बेरोजगारीमुळं, कामाच्या अभावी आणि अत्यंत थोडी राहिलेली शेती, याच्यामुळं त्यांच्या लग्नाचा प्रश्न भेडसावतो आहे का नाही? तुमच्या गावात सगळ्यांची झाली असतील की लग्न? हां, इना ढिगा मंदी तर आणतात, ढिगा. यांना भाळ नाही, ढिगा. ढिगाकडं बघा. हां, का पाळी आली वाशी? महाराज आत्ता तर तुम्ही धर्म आणि संस्काराचं सांगत होता, आता लग्नाकडे का वळला? हे सांगायची पाळी आली आता. कोणीतरी म्हणेल की महाराज तुम्ही या धार्मिक क्षेत्रामध्ये गेलाय आणि तुम्ही लग्नाच्या प्रसंगावर बोलायचं काय काम आहे हो? आज गरजच पडलेली आहे. कारण जवळजवळ 2000 वर्षांदरम्यान आचार्य समंतभद्रजी महाराज सांगून गेले, न धर्मो धार्मिकैर्विना. धर्मात्माच नसतील तर धर्मसुद्धा राहणार नाही. धर्म मंदिरामध्ये, तीर्थक्षेत्रांमध्ये नाही आहे, धर्म धारण करणाऱ्यांच्यामध्ये असतो आहे. पण धर्माला धारण करणारी लोकच राहिली नाहीत, तर धर्म राहणार कसा? आणि मग ते कसं आणि केव्हा शक्य आहे? आज आमच्या तरुण पिढीचं लग्न झालं तर पुढच्या पिढीचं प्रजनन होणार आहे, आणि ही धर्म परंपरा सतत चालू राहणार आहे. श्रावक आणि श्रमण धर्माची ही परंपरा याच माध्यमातून चालू राहणार आहे. पण तरुण मुलांची लग्नच झाली नाहीत, तर ही परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झालेली आहे. मग लग्न का होत नाही? तो समाजात मुली नाहीत म्हणा की, बोला तुमचं जे मत आहे ते बोला. समाजात मुली नाहीत, आहेत. मग का होईनात लग्न? अपेक्षा वाढल्यात. कोणाच्या? वडिलांना उगाच घ्यायचं नाही ह्याच्यात. कोणाच्या? कोणाच्या वाढल्यात? हां, आईच्या. वडिलांना काय सांगत्या आई? नोड्रे ಏನ್ರಿ ಕೇಳ್ರಿ ಏನ್ರಿ होईन ಕೇಳ್ತೀರಿ ನಿಲ್ಲ आवाज वाढलाच बघा, ते गारटतेच लगेच. ಹಾಂ ಏನ ನೋಡ್ರಿ ಇಂದ ಪೋರಿನ ನೋಡಕ್ಕೆ ಪಾವನೇರು ಬರೋರ್ದಾರ. ಅವ್ರು ಬಂದ್ರಂದ್ರೆ ಅವ್ರ ಕೈಕಾಲು ತೊಳಿಗೆ ನೀರು ಕೊಡ್ರಿ, ಒಳಗೆ ಬಂದ್ರಕಿ ಕೈಕಾಲು ಒರೆಸ್ಕೋಕೆ ಟಾವೆಲ್ ಕೊಡೋದ, ತಂದು ಸೋಫಾ ಶೀಟ್ ಮ್ಯಾಗ ಕುಣ್ಸೋದ, ಅಲ್ಲಿ ಅವ್ರ ಹತ್ಯಾಗ ಕೂತ್ ಗಪ್ ಚಾ ಮತ್ತು ಫೈ ಹೊಡೆದು ಮತ್ತು ಬಾಯ ಮುಚ್ಚಿ ಗಪ್ ಕೊಂಡೋದು. ಮುಂದಿಂದೆಲ್ಲ ನನ್ನ ನೋಡ್ತಾನೆ. ಮತ್ತು ನಂದು ಎಲ್ಲರೂ ತಪ್ಪಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಅವು ಬೈಂದಾಳ. ಯಾರು ಮುದ್ದೆ ಮರಿತಂದ್ರೆ ನಾ ಮರಿತಂದ್ರೆ ಅದು ಹೇಳಕ್ಕೆ ಅವ ನಮ್ಮ ಅವು ಬೈಂದಾಳ. ಮತ್ತೆ ಹಾಂ, ಯಾನ್ अटी ಇದಾವು? ನಿಮ್ದು ಏನು अटी ಐತಿ? घड्याळದ अटी ಐತಿ. अटी काय आहे? 25 एकर रान पाहिजे. अहो वा, किती एकर पाहिजे? हां, पण 25 एकर रान पाहिजे. पण आमची पोरगी शेताकडे जाणार, मग तिकडं जाणारच नाही तर ती तिकीटच कशाला काढा लागला आहे? शेताकडे जाणार नाही तर शेत पाहिजेच कशाला हो तुम्हाला? काय करायचं महाराज? नोकरी गेली, व्यापार बंद पडला तर काहीतरी स्थावर मालमत्ता पाहिजे. बरं, 25 एकर रान पाहिजे, पहिली अट. दुसरी अट, 4 मजली बंगला पाहिजे. पण आमची पोरगी घर लोटणार नाही, फरशी पुसणार नाही, गाडी माणसं ठेवा. तिसरी अट, दारात BMW गाडी पाहिजे. चौथी अट, पोरगं सरकारी नोकरदार पाहिजे. कसलं पाहिजे? आहेत काय तुमच्याकडं? पोरगं सरकारी नोकरदार पाहिजे. आणि 5वी आणि सगळ्यात महत्त्वाची अट कोणची? लय अभ्यास केला सोडा तुम्ही. हे अच्छा, 8 अभ्यास केला. 5वी आणि महत्त्वाची अट कोणती आहे? हां, पोरगी देतो खरं सासू सासरे घरात नऊ पोरीना कोडते हो, खरे आत्ती मावा ब्याडा.
आणि द्यार्यार ಬೇಕು ಯಾರು ಬ್ಯಾಡ ನಮ್ಮ ಪೋರಿ ಮನ್ಯಾಗ ನಮ್ಮ ಆಳ್ಯಾ ನಮ್ಮ ಮಗಳ 24 ತಾಸು ಜಗಳ ಇಷ್ಟು ಬೇಕು ಬಾಕಿ ಯಾನ್ ಬ್ಯಾಡ ಅವರ ಜಗಳಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಕಚ್ಚಾಡ್ತಾರೆ ಅವರ ಗಪ್ಪ ಕೊತ್ತು ಬಿಡ್ತಾರೆ हां काय अटी घाला लागला याने व्हय क्यान भारी आगी त्याला हां अट घाला अटी घालायचा विरोध नाही मी विरोध करणार कोण तुमची मुलगी तुमचा मुलगा तुमचा प्रपंच आई वडील म्हणून अपेक्षा असणं रास्त आहे पण त्याला काहीतरी मानवीय मर्यादा पाहिजेत अपेक्षा जरूर ठेवा काय अपेक्षा ठेवला पाहिजे मुलगा निर्व्यसनी पाहिजे थोडाफार का होईना धार्मिक पाहिजे त्याच्या परिस्थितीनं तो कमकुवत असला तरी चालेल पण काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आणि धडपड असलेला पाहिजे असा असेल तर मोठ्या गबरगंड लोकांना हुंडा देऊन त्यांना आणि मोठं करण्यापेक्षा आम्ही तसल्या पोरालाच हुंडा देण्यापेक्षा बिझनेस घालून देतो आणि त्याला पोरगी देतो अशी वृत्ती ठेवे की बरोबर आहे का चूक आहे पाऊस कुठं पडला पाहिजे समुद्रावर का तिथं पिकं वाळायला लागले तू कुठं पाऊस पडला पाहिजे पिकाऊ जमिनीच्या ठिकाणी पोटाला कोणाला घालायचं येली बट टाक तर शेंगोळी उंड्यात काही हो वा इकडं कर्नाटकात जरा शेंगोळी उंडीत प्रस्थ रे बरोबर आहे त्यानं हां ज्याला भुकेनं लाचारी निर्माण झालेली आहे त्याला पोटाला घातलं पाहिजे मदत कोणाला करायची रतन टाटा मुकेश अंबानी बिल गेट्स जेफ बेझोस लक्ष्मीपती मित्तल यांना मदत करायची नाही जो खरोखर मदतीचा पात्र आहे त्याला मदत करायची तसंच लग्नसुद्धा मोठ्या लोकांच्या मुलांना मुली देणारी सगळीच आहेत पण जी मुलं परिस्थितीनं गरीब आहेत पण मनस्थितीनं श्रीमंत आहेत आणि त्या मनस्थितीच्या बळावर काहीही करून दाखवण्याची जिद्द ज्यांच्या मनगटामध्ये आहे त्या पोरांच्या पाठीशी आम्ही आहे हे समजून घेऊन आम्ही त्यांना साथ दिली पाहिजे टाळ्या वाजवून नुसतं काहीच होणार नाही टाळ्या देण्यापेक्षा कोणाला गरिबांच्या पोरांना शेतकऱ्यांच्या पोरांना दुर्भाग्य हे आहे की आज शेतकरीच शेतकऱ्यांच्या पोराला पोरगी द्यायला तयार नाही दोन मुलं एका ठिकाणी जमली होती दोन युवक आणि एक युवती जिचं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या दोन तरुणांपैकी एकटा फार शिकलेला होता आणि दुसरा शेती करत होता तर त्या शिकलेल्या मुलानं त्या कॉलेज पूर्ण झालेल्या मुलीला प्रश्न विचारला की तुला मी 3 ऑप्शन्स देतो 3 पर्याय देतो लग्न करण्यासाठी तू कुणाबरोबर लग्न करणार इंजिनियर डॉक्टर किंवा गव्हर्नमेंट सर्वेंट म्हणजे सरकारी नोकरदार कुणाबरोबर करणार ह्या 3 पैकी पर्याय निवड मुलगी म्हणली मी शेतकऱ्याबरोबर लग्न करणार आहे मुलगी काय म्हणली मी शेतकऱ्याबरोबर लग्न करणार आहे तर तो शिकलेला मुलगा म्हणतोय ह्या 3 पर्यायांमध्ये शेतकरी कुठंच नाही आहे मुलगी म्हणली ह्या 3 पर्यायामध्ये शेतकरी कुठंच नाही आहे पण जगात जितके पर्याय आहेत ते सगळे शेतकऱ्यामुळंच आहेत कारण शेतकरी जगाचा राजा आहे मग दुसऱ्या कोणाचं काहीच मूल्य महत्त्व नाही असं मी अजिबात म्हणत नाही ज्यांच्या त्यांच्या क्षेत्रात जे ते महत्त्वपूर्णच आहेत पण शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या या मुलांच्याकडं लक्ष देणं आवश्यक आहे हे सगळं आज सांगायची पाळी एवढ्यासाठी आलेली आहे आज प्रत्येक गावागावात 100-200 मुलं बिना लग्नाची फिरत आहेत भरपूर याच्यावरती सांगण्यासारखं आहे पण वेळ संपलेली आहे संपून पुढं गेलेली आहे तर आपण सर्वांनीच गांभीर्यानं विचार करूया आपल्या धर्मरक्षणासाठी जे जे करावं लागेल जे जे करण्यासारखं आहे ते सगळं करूया का नको महाराज तुम्ही पुढं व्हा आम्ही विचार करतो नाही सगळ्यांनी करणं गरजेचं आहे हे एकट्या दुकट्याचं काम नाही महाराजांनी महाराजांच्या भूमिकेत आणि गृहस्थांनी गृहस्थांच्या भूमिकेत राहून धर्मरक्षणाचं धर्मसंवर्धनाचं कार्य करणं गरजेचं आहे तर आपण सर्वजणच या प्रकारचा प्रयत्न करूया इथं बिनलग्नाच्या मुली किती बसलेत हात वर करा बरं काय बिना लाजता हात वर करा त्याला काय 1 2 3 4 5 6 तुमचं झाले काय झाले हां जे झाले नाही त्याने हात वर करा तुम्हाला सगळ्यांना एक नियम देणार आहे आता हात केला काय वर हां बस बाकीचे ग बसा उभा राहा तुमच्या जागेवर चटकन उभा राहा
उभा राहा, उशीर झाला आहे. हां, इकडं लक्ष. हां, बाकीचे बोलू नका, बाकीचे बोलू नका. हां, काय नियम देणार आहे? कांदा लसूण खायचं नाही आणि रात्री जेवायचं नाही. ते काही देत नाही, भ्यायचं नाही लगेच. तुमच्यापेक्षा तुमच्या आया भिल्यात जास्त. हां, तुम्हाला हे नियम देणार नाही आहे. दुसरा एक नियम प्रिकॉशन म्हणून, दक्षता म्हणून देणार आहे. तुम्ही चुकणार नाही गॅरंटी आहे, पण दक्षता म्हणून नियम देणार आहे. काय? आई वडिलांच्या आज्ञेशिवाय लग्न करणार आणि कुठल्याही परिस्थितीत जीव गेला तरी चालेल, पण भगवान वृषभदेवांपासून महावीर स्वामींपर्यंत चालत आलेला जैन धर्म सोडून इतरत्र लग्न करणार नाही. हा नियम आज घ्यायचा. घेत आहे काय? देऊ दे काय? देऊ दे. तुम्ही माना हलवा लागलाय त्यांच्या आया. आता तुम्ही सगळे सक्षम आहे नियम घ्यायला. खाली बसा, हात जोडा. पटकन हात जोडला काय? पंचपरमेष्ठींच्या साक्षीने, तुमच्या आत्मसाक्षीने, उपस्थित सर्वांच्या साक्षीने तुम्हाला नियम देतो आहे की आई वडिलांच्या आज्ञेशिवाय लग्नाचा त्याग असू दे आणि इतर जातीत लग्न करण्याचा त्याग असू दे. ठीक आहे? 9 जाप्य करा मनातल्या मनात. आपण सर्वांनीच मोठ्या मनानं या सर्वांचं अनुमोदन करायचं आहे आणि त्याचसोबत आपल्या घरातल्या लहान पिढीला चांगले संस्कार द्या, युवा पिढीचं मार्गदर्शन करा, धर्माचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी आपापल्या भूमिकेला अनुसरून पावलं उचलूया. आणि या तरुण मुलांना आणि पुरुष वर्गांना विशेष करून एका मिनिटात सांगू इच्छितो की नोकरीच्या पाठीमागं लागू नका. मग महाराज त्याच्याशिवाय छोकरीच मिळत नाही आणि छोकरी मिळाली नाही तर घरात भाकरी करणार कोण? ठीक आहे, नोकरी केला तरी 1 वर्ष 2 वर्षासाठी एक्सपिरियन्स म्हणून, एक्सपिरियन्स घेण्यासाठी, अनुभव घेण्यासाठी नोकरी करा. पण नोकरी करून आपला सर्वांगीण विकास संभव नाही. काहीतरी चांगला बिझनेस, आपल्या धर्म आणि संस्कृतीला साजेसा शोभेल असा बिझनेस चालू करा. व्यवसायामध्ये उतरा. त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारची एक क्रांती करण्याची संधी आहे. कारण तुम्ही म्हणाल कॉम्पिटिशन आहे, रिस्क आहे. रिस्क आणि कॉम्पिटिशन कशात नाही सांगा? सगळ्यात आहे, सगळ्यामध्ये आहे. रिस्क घ्यायला शिकूया. कारण विमान करोडो रुपये किमतीचं, अरबो रुपये किमतीचं असलं तरीसुद्धा ते विमान तळावर उभारलेलं असताना त्याला किंमत नाही आहे. ते विमान कुठल्याही वादळ वाऱ्याला आणि पर्वत दऱ्यांना न घाबरता आकाशामध्ये झेपावते म्हणून त्याची किंमत आहे. रिस्क घेते म्हणून त्याला किंमत आहे. समुद्रामधली जहाजं बंदरावरती नांगर टाकून उभारतात म्हणून त्याला किंमत नाही आहे. त्या जहाजांच्या मध्ये जेव्हा आकाशाला भेटणाऱ्या लाटांना चिरून पैल तीराला गाठण्याची क्षमता आहे, त्या समुद्राला न घाबरता ते पुढे झेपावतात म्हणून त्यांना किंमत आहे. म्हणून रिस्क घ्यायला शिकूया. समुद्रावर किनाऱ्यावरती राहून ती जहाजं सुरक्षित आहेत, एअरपोर्टवरती विमानं सुरक्षित आहेत, पण सुरक्षित आहेत म्हणून त्यांना किंमत नाही आहे. आकाशात झेपावल्यामुळं आणि समुद्रात घोंगावणाऱ्या, समुद्रात प्रवेश केल्यामुळंच त्यांना किंमत आहे. तर रिस्क घ्यायला शिकूया. वेडं धाडस करायचं नाही. वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढं जाऊया. पण धर्म, समाज, संस्कृती आणि सिद्धांताच्या रक्षणाबरोबरच या देशाला पुनश्च ऊर्जा देण्यासाठी आपण पुढं येऊया आणि आपलं कल्याण करून घेऊया. याच मंगलमय भावनेसहित अहिंसा परमो धर्म की